पुष्पा, अगं दूध उतू चाललंय. कसलं टेन्शन घेतलंयस तू? होळीच्या सणाचं का? काही टेन्शन घेऊ नको. हे बघ, हवं असलं ना तर आपण खायचे प्यायचं सगळं बाहेरून मागू. तसंही मी पांडेंना सामोशाची ऑर्डर देणारच. काय असेल हो त्या खोलीत? त्या पटेल शेजारीची खोली. अगं तिथं नवीन भाडेकरी येणार आहे म्हणे. अहो मी काय विचारतेय, तुम्ही काय सांगताय? तू खोलीच काहीतरी बोलत होतीस ना? हो, पण सरंजामेंच्या त्या खोलीबद्दल जिथे जावई बापू जाऊन बसले होते. अजूनही तू तोच विचार करतेस का? अहो तुम्हाला काहीच टेन्शन येत नाही का? असं कसं? जावई बापू तिथे वरती एकटेच जाऊन बसले होते. त्या खोलीत काय हे कोणालाच माहिती नाही. तुम्हाला विचित्र नाही वाटत का? हे बघ पुष्पा, आपल्या घराला एकच खोली आहे म्हणून. आपल्या घरी जर अजून एखादी खोली असती ना तर मी सुद्धा असा एकटा जाऊन बसलो असतो त्या खोलीत निवांत. तेवढीच जरा डोक्याला शांतता. बोलले, माझा जर एवढा त्रास होतो ना तर मी जाऊन राहते पिंकीकडे आता. झालं, आला राग तुला. मी आपण सहज बोललो ग. पण मला सांग, जर त्यांच्या घरात एखादी अशी खोली रिकामी असेल तर कोणी का नाही वापर करणार त्या खोलीचा? त्यांच्या बंगल्यात तर कितीतरी खोल्या आहेत. बसले असतील खोलीत जाऊन काहीतरी काम करीत. ईशा काय म्हणाली, त्या खोलीत ते कॉलवर आहेत म्हणून. अहो सोनियाताई काय म्हणाल्या की असं काही नाहीये म्हणून. तुम्हाला पुरुषांना ना काही गोष्टी कळतच नाही. आम्हाला बायकांना विचित्र काही असेल ना तर लगेच कळतं बघा. बरं बरं ठीक आहे, पण तू आता त्याचा जास्त विचार करत बसू नकोस. नाहीतर काय होईल माहिती का पुष्पा, होळीच्या सणासाठी सगळे सरंजामी इथे येऊन उभे राहतील आणि आपली अजिबात तयारी नाही. असं व्हायला नको. बरं ऐक, मी आता लगेच सामोशाची ऑर्डर देऊन येतो पांडेकडे जाऊन. हो हो बरोबर आहे. पण नक्षत्र रोहिणी आणि रास वृषभ ना? नाही मला माहिती होतं, फक्त एकदा खात्री करून घ्यायची. रेडी, चला. हो हो नाही गुरुजी, मी काय म्हणते, आपल्याला जरा वेळ काढून बोलायला हवं. हां, तुम्ही घरी याल का? मी तुम्हाला वेळ आणि दिवस कळवते. हो चालेल, बरं ठेवते. साहेब, काय घरी पूजा वगैरे करायचं म्हणत आहे का? नाही. मग गुरुजींना का बोलवलं तुम्ही? माझ्या मनात एक शंका आहे. जाऊ दे, काही नाही. सांगा नाही साहेब, काय शंका आहे? म्हणजे कॅन आय हेल्प? माझ्या मनात एक विचार घोळतोय. ईशाच्या आईबाबांनी ईशाची जन्मतारीख सांगितली. राजनंदिनी गेल्यानंतर बरोबर 9 महिन्यांनी ईशाचा जन्म झालाय. हो का? सो काय, तुला यात काहीच विचित्र वाटत नाहीये? सॉरी, पण कोणाच्या तरी बर्थडे बद्दल मला का विचित्र वाटलं पाहिजे? समजा मी तुला सांगितलं की दोघींचं नक्षत्र आणि रास सारखीच आहे तर, आणि त्या दोघींना फायनल इयरला सेम पर्सेंटेज मिळाले होते, 78.6. हो ओके. सो आय मीन सॉरी, पण मला कळत नाहीये तुम्ही कम्पेअर का करताय? कारण मला दोघींमध्ये साम्य जाणवत आहे. ओह, इज इट? मला वाटतंय की ईशा हीच राजनंदिनी आहे. काय? आईसाहेब, आय थिंक तुम्ही खूप जास्त विचार करताय. म्हणजे पूर्वीचा मी असतो ना, औषधं घेणारा, गोळी घेणारा, तर मी कदाचित त्यावर विश्वास ठेवला असता. पण गोळ्या बंद केल्यापासून मला कॉन्फिडन्स आलाय. सो आता मी यावर विश्वास नाही ठेवणार आहे. मला वाटलंच होतं तू माझं म्हणणं खोडून काढशील म्हणून. नो 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 आईसाहेब, यू आर गेटिंग मी रॉंग. नाही म्हणजे मी हे मान्य करतो की माय फ्रेंड वहिनी आल्यापासून सगळं बदललंय. आय मीन या घरातलं वातावरण चेंज झालंय फॉर द बेटर. आणि खरं सांगू आईसाहेब तर माय फ्रेंड वहिनीत काहीतरी वेगळं आहे हे मलाही अनेकदा जाणवलंय. पण म्हणून वहिनीच राजनंदिनी आहे हे मला जरा फारफेस्ट वाटतंय. अरे पण बरोबर 9 महिन्यांनी जन्म झालाय. कोणाचा जन्म? कशाबद्दल बोलताय? ईशा, तू तयार नाही झालीस अजून? होते मी तयार आई साहेब.
पण खाऊन घ्या तुम्ही. अगं आता जेवायला तुझ्याच घरी जायचंय ना. हो आईसाहेब, पण पोचायला थोडा वेळ लागेल ना, सो तुम्ही खाऊन घ्या. माय फ्रेंड वहिनी, मला वाटलं तुलाच घाई असेल तिथे जायची होळी खेळण्यासाठी. नाही नाही, अजिबात नाही. मला नाही आवडत होळी खेळायला. मी लहानपणापासून एकदाही होळी खेळले नाहीये. नाही नाही, मी येणार आहे तुमच्या बरोबर आणि तुम्हाला होळी खेळताना बघणार सुद्धा आहे. बरं, मी आलेच रेडी होऊन. आई साहेब, राजनंदिनीला होळी खेळायला आवडायचं? हो, खूप आवडायचं. मग तुम्ही आता जस्ट ऐकलं माय फ्रेंड वहिनी काय सांगून गेले. मग वहिनी आणि राजनंदिनी त्या एकच कशा असतील? बुद्धीला पटतायत पण मनाला पटत नाहीये. आता बघा, होळी आहे ना, पाण्याची नासाडी होणार, सगळी चाळ खराब होणार. काही खराब होत नाही. आता ईशाच्या सासरच्यांना घरी बोलवलंय मी होळी खेळायला. मग कोरड्या रंगाने खेळू, पाणी वाचू, त्यात काय. हो. अगं बाई, सावंत वहिनी आल्या. काय हो सावंत वहिनी, आहात कुठे 2 दिवस झालं? अहो, मुलगा आजारी होता. अगं बाई, तरीच म्हटलं 2 दिवस दिसला नाही संजू. काय झालं? काही वेगळं खाल्लं का ज्याने ताप आला? नको ते आपलं काहीतरी बघितलं आणि गार पडला. म्हणजे? अहो, हे आणि मी सारखे त्याला ओरडत असतो. नुसते सतत आपले भूताचे पिक्चर बघत असतो. परवा सुद्धा तो इंग्लिश भूताचा पिक्चर बघत बसला होता. त्यात ना एक बंद खोली होती. बंद खोली? हो ना. अहो, अर्धा पिक्चर संपेपर्यंत ती खोली बंदच होती. फक्त हिरोच त्या खोलीत जात होता. मग कळतं, त्या खोलीत ना हिरोच्या पहिल्या बायकोचं भूत असतं. हिरोच्या पहिल्या बायकोचं भूत. पुष्पा वहिनी, काय झालं? काही नाही. मी आले, हा पाणी भरून आले. काय नेसू होळीसाठी? साडी? ही कुठली साडी आहे? अरे सोन्या, तू तयार नाहीयेस? प्लीज, इथे ईशाच्या चाळीत खेळायला वगैरे नाही येणार आहे. हो सोन्या, त्यांनी इन्व्हाइट केलंय आपल्याला. सो व्हॉट? तुम्ही जाता ना सगळे, सो जा ना. तसंही आजकाल तुझं माय फ्रेंड वहिनी असं खूप जप चाललेलं असतो ना. कौतुक आहे ना तुला. जा, एन्जॉय. चल ना सोन्या, खरंच मजा येईल. त्यांच्या इकडे होळी खूप वेगळी असते माहितीये, धमाल येईल आपल्याला. धमाल तुला येईल, मला नाही येणार. हे बघ जयदीप, मला प्लीज फोर्स नको करू. जा तुम्ही. मॉन सोन्या, डोंट बी अ स्पॉइल स्पोर्ट. तुझी आजकाल चॉईस जरा जास्तच एलएस होत चालली असं नाही वाटत आहे का तुला? पण मला त्यामध्ये खेचू नकोस. तुला जायचं. ओके ओके ओके, कळलं. काय? तुला नाही यायचं ना, नको येऊस. पण त्यात उगाच माय फ्रेंड वहिनीचा उद्धार नको, कळलं. माय फ्रेंड वहिनी. पुष्पा, अगं मी गेल्या वेळी नव्या चादरी आणल्या होत्या, कुठे ठेवल्यास तू? अहो, अर्धा पिक्चर संपेपर्यंत ती खोली बंदच होती. फक्त हिरोच त्या खोलीत जात होता. मग कळतं, त्या खोलीत ना हिरोच्या पहिल्या बायकोचं भूत असतं. पुष्पा, अगं तुझ्याशी बोलतोय मी, लक्ष कुठे आहे तुझं? तुला काय भूत बाधा वगैरे झाली की काय? भूत? हो, त्या खोलीत भूत नसेल ना? अरे देवा, तुझ्या डोक्यात अजून तेच चालू आहे का? पुष्पा, अगं ते सरंजाम्यांच्या खोलीतच काय, पण जगातल्या कुठल्याही खोलीत भूत बीत नसतं ग बाई. काकू, 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 हा, कांदे द्या ना मला.
काय आज काय विशेष? ईशा आणि विक्रांत सर येतात ना, हा. म्हणून मी स्पेशल खेकडा भजीचा प्लॅन केलाय. अरे वा 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 वा, गरम गरम कांदा भजी. हो. करा करा, तेवढेच आम्हालाही मिळतील. हा काकू, काकू कांदे देताय ना? तू जा घे की. स्वयंपाकघर तुला माहितीये की, तुला काय बंदी आहे स्वयंपाकघरात जायची? काय माहिती, ईशाच्या घरी जसं त्या बंद खोलीत जायला आम्हाला परवानगी नाहीये ना, तसं तुमच्या घरी आहे की काय? काकू, पण त्या बंद खोलीची कमालच आहे नाही. ईशा तर म्हणत होती की फक्त विक्रांत सर जातात, बाकी कोणालाच अलाउड नाही आतमध्ये जायला. मी ना ईशाला बऱ्याच वेळा विचारण्याचा प्रयत्न केला, पण आता पण गेलो होतो ना ईशाच्या घरी, तेव्हा ना आम्ही त्या बंद. हा काका? डाळीचं पीठ आहे ना घरी? हो आहे ना. अजून काही हवंय का? अजून येते काका. हा. नेमकं बघा, रुपालीच्या पण लक्षात आहे त्या बंद खोलीचं. पुष्पा, आता पुरे झालं. आता पुन्हा त्या बंद खोलीचा विषय नको. चला कामाला लागा. नेमकर काहीही म्हणू दे, पण त्या खोलीचं काही बरोबर वाटत नाही मला. सोनिया ताईंशीच बोलावं का? गाडी तयार ठेव, 5 मिनिटात खाली उतरतो. सॉरी, आवरायला थोडा उशीर लागला, पण निघूया आता. काय झालं? ही साडी कुठे सापडली तुला? कपाटात सापडली सर. जुनी होती म्हणून नेसली, म्हणजे आज खराब झाली तरी हरकत नाही. आई साहेब, हिला विचारा ही साडी तिने का नेसली? का? काय झालं सर? अगं, राजनंदिनीची साडी आहे ही. राजनंदिनीची? Really? साडी बदल. सर, साडी बदल. सर पण तुला एकदा सांगितल्यावर कळत नाही ईशा? जेव्हा मी तुला बदल म्हणून सांगतोय, याचा अर्थ त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असेल म्हणून तुला सांगतो ना. मग तुझ्या चेहऱ्यावर प्रश्नाचिन्ह काय? जा जाऊन साडी बदल. सर, मला माहित नव्हतं. मग ती साडी जर आपल्याला माहिती नाही कोणाची आहे तर विचारायचं ना आधी. दादा दादा, डोंट गेट अँग्री. काय चिडू काय नको, चिडू काय नको. हिने कसंही मूर्खासारखं वागायचं आणि मी शांत राहायचं. आता जा, जाऊन बदलून ये. जा बाळा. विक्रांत, त्या बिचारीवर का राग काढलात तुम्ही? तिला कुठे माहिती होतं साडी कुणाची आहे म्हणून? जुनी दिसली म्हणून नेसली ना ती. मला आवडलं नाही. का? तिने राजनंदिनीची साडी नेसली म्हणून तिच्यातलं आणि राजनंदिनी मधलं साम्य दिसलं म्हणून राग आला तुम्हाला? समोर स्पष्ट दिसणाऱ्या गोष्टी केवळ तुम्हाला पटत नाहीत म्हणून अमान्य करायच्या? हेच मला पटत नाही. तिला राजनंदिनी करण्याचा प्रयत्न आहे ना, हाच पटत नाही मला. कशाला पाहिजे हा अट्टास? ही ईशा आहे, तिला ईशाच राहू दे, राजनंदिनी नको.
ठीक आहे. आणि थोडं साम्य दिसलं म्हणून काही कोणी निष्कर्षापर्यंत पोहोचत नाहीये. निदान सणाच्या दिवशी तरी तुम्ही तिला बोलायला नको होतं. हो दादा. दादा, अरे माय फ्रेंड वहिनी रडायला लागली. आता तिच्या घरी जाताना तिचा मूड ऑफ असणार. हे सगळं झालं नसतं तर बेटर होतं दादा. ठीक आहे, माझी चूक माझ्या लक्षात आली. हॅलो मी बरोबर नेल पेंट लावताना ईशाची मॉम का फोन करतेय? कोण आहे? काय डिटेक्ट करतायत या? वेट. हॅलो. हॅलो सोनिया ताई. सोनिया ताई. सोनिया. इट्स ओके. ओके फाईन. बोला काय? तुम्ही येताय ना आज? नाही, माझी ऍक्च्युली एक दुसरी अपॉइंटमेंट आहे, सो मला नाही जमणार आहे आज यायला. ओके सॉरी. अहो असं नाही, तुम्ही यायलाच पाहिजे. हे बघा, मला ना ऍक्च्युली रंग खेळायला नाही आवडत, आणि तेही असं दुसऱ्यांच्या घरी वगैरे जाऊन तर नाहीच नाही. आणि तसंही तुमच्या घरात खूप गर्दी असणार आहे ना, सो यु नो. अहो नाही म्हणजे काय आहे, तुम्ही इथे आला असतात ना तर जरा बोलायचं होतं हो तुमच्याशी. माझ्याशी? कशाबद्दल? नाही, तुम्ही त्या दिवशी बोललात ना त्या बंद खोलीबद्दल. त्या रूम बद्दल काय बोलायचं होतं तुम्हाला? अहो मनातून जात नाही हो. काय असेल त्या खोलीत? म्हणजे असे कसे जावई बापू त्या खोलीत जाऊन बसतात? मला तर चैनच पडत नाही हो. वेल, आय टोल्ड यू दॅट डे ना, मी तुम्हाला त्या दिवशी बोलले ना की ते त्या रूम मध्ये काय करतात आणि त्या रूम मध्ये काय आहे हे कुणालाही माहिती नाही. अहो म्हणून तर टेन्शन आलंय ना. पण तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायलाच हवा असं नाहीये. म्हणजे आय एम जस्ट सेइंग. अहो तसं नाही, म्हणजे तुम्ही म्हणताय म्हणजे खरंच असणार. ईशाची मॉम, तुम्ही एक काम करा. आता तुमचे जावई बापू तुमच्या घरी येणारच आहेत, राईट? सो तुम्ही त्यांना त्या खोलीबद्दल सगळ्यांसमोर विचारा, आणि मग त्यांचा चेहरा कसा होतो ते बघा. मग तुमची पण खात्री होईल ना, आणि मलाही कळेल की त्या रूम मध्ये काय आहे ते. अच्छा, म्हणजे तुम्हाला पण जाणून घ्यायचंय का त्या खोलीचं रहस्य? ऑफकोर्स. ईशाची आई, मी एक काम करते, मी आज तुमच्या घरी येते, सो मलाही कळेल की ते कसे रिॲक्ट होतात ते. आपण आल्यावर बोलूयात नक्की. ओके, ठेवते फोन. आता काहीतरी इंटरेस्टिंग घडणार आहे. ही होळी मेमोरेबल होईल. ईशा, आय एम सॉरी. तर तुम्ही मला असे ओरडत जाऊ नका ना, मला खूप भीती वाटते. आय नो ईशा, आय एम सो सॉरी. मला कळत नाही असं का होतं, मी असं मध्येच का वागतो, मध्येच कधीतरी चिडतो. पण राजनंदिनीची एखादी गोष्ट बघितली ना की खूप डिस्टर्ब व्हायला होतं मला. सर, मला माहित नव्हतं. ईशा, तुझी आणि राजनंदिनीची तुलना झाली ना मला नाही आवडत. तुझं स्वतंत्र अस्तित्व आहे आणि ते टिकून राहावं म्हणूनच मी कदाचित असं वागलो असेल. तू ईशा आहेस माझ्यासाठी, माझी, आणि माझं खूप प्रेम आहे तुझ्या ईशा.
आणि मी तुला घाबरवण्यासाठी नव्हतं ओरडलं ग. मी तुला प्रोटेक्ट करत होतो राजनंदिनीच्या सावलीपासून. कारण तुझं वेगळं अस्तित्व आहे ईशा, आणि माझं प्रेम आहे ईशावर.